मोहन दांडेकर आणि त्यांच्या पत्नी माझ्या गुरुभगिनी आपल्या सर्वांना परिचित अशा गायिका मधुवंती दांडेकर हे पतिपत्नी आहेत. तेव्हा या योजकांच्या, संयोजकांच्या, प्रायोजकांच्या वतीनं मी प्रथमतः आपलं हार्दिक स्वागत करतो. आजच्या मैफलीची योजना कशी आकाराला आली ते मी थोडक्यात सांगून आपण लगेच गाणं ऐकायला आरंभ करणार आहोत. की मधुवंतीबाई सहज एक दिवस आल्या आणि म्हणाल्या की गुरुजनांना, गुणीजनांना बोलून एक आपल्या घरी बोलावं, गाणं करावं, गाणं ऐकावं, आनंद घ्यावा. मग ती कल्पना बोलता बोलता थोडीशी वाढली आणि मग असा विचार आला की घरातल्या घरात आपण गुरुजनांना बोलवावं, गुणीजनांना बोलवावं, तर मग जास्तीत जास्त लोकांना ह्याचा आनंद दिला तर काय हरकत आहे. कारण आनंद ही एक गोष्ट अशी आहे की तो जितका आपण वाटतो तितका वाढतो. तर मग हा आनंद जास्तीत जास्त रसिकांमध्ये वाटावा, वाढावा, वाढवावा या हेतूने मग काही हालचाल सुरू झाली आणि त्याचं फलित म्हणजे आजची ही मैफल. या आजच्या मैफलीचं आमंत्रण आपल्याला मिळालं असेल तर एक गोष्ट आपल्या लक्षात येईल की या मैफलीमध्ये रसिकांना मुक्त प्रवेश आहे. त्याचा अर्थ याचा आधार घेऊन आपण जे सर्व आलात ते रसिक तर आहातच, हे एक गोष्ट. आणि या मैफलीला नाव देताना गुणरंग असं वर म्हटलेलं आहे. आता मधुवंतीबाईंचा परिचय मी आपल्याला करून द्यायची आवश्यकता नाही. आणि तसं पाहिलं तर आजच्या मैफलीमध्ये जे कलाकार आपल्यासमोर येणार आहेत त्यांच्यापैकी कोणाचाच परिचय करून देण्याची आवश्यकता नाही. मधुवंतीबाईंचा किंवा पंडित यशवंतराव जोशींचा किंवा गोविंद हे मान म्हणजे त्यांनी हलवले, म्हणजे मी त्यांना गोविंद म्हटल्याबद्दल नाही आहे. त्यांनी मला असा दम देऊन ठेवला होता आधीच की गोविंदराव म्हणून उल्लेख केलास तर मी तिथल्या तिथे उठून फटका देईन तुला म्हणाले. आता म्हटलं त्यांचा हा प्रेमळ फटका खायचा असेल तर गोविंदराव म्हणावं, पण तरी पण तो मी मोह आवरलाय. गोविंद पटवर्धन त्यांच्याबरोबर सहसंवाद साधतायत त्यांचे शिष्य डॉक्टर विद्याधर ओक आणि तबल्याच्या संगतीला आहेत आपल्या सर्वांचे परिचित भाई गायतोंडे. तेव्हा खरं तर आजच्या मैफलीतल्या कुणाही कलाकाराचा तसा परिचय करून द्यायची आवश्यकता नाही ज्याला आपण लौकिक अर्थानं परिचय म्हणतो तो. परंतु त्यांचा जो काही परिचय आहे, ह्या गुणरंग मैफलीच्या संदर्भात जो परिचय आहे तो मी आपण म्हणतो तसं जर ह्या रचना लक्षपूर्वक ऐकलात तर आपल्याला आपोआप होणार आहे. तोच परिचय आजच्या मैफलीत व्हावा अशी आमची अपेक्षा आहे आणि त्यासंबंधी थोडंसं मी नंतर बोलीन. आता अधिक वेळ न घालवता मधुवंतीबाईंना गाण्याची मी विनंती करतो आपल्या वतीने. आपल्यापुढे त्या ज्या रचना सादर करणार आहेत, आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे आपल्याला एक शिक्के मारायची सवय आणि ते शिक्के ठसठशीत करण्याची सवय आहे. तर मधुवंतीबाई म्हणजे नाट्यसंगीत असं एक समीकरण आपल्या मनामध्ये कुठेतरी बसलेलं आहे. त्याला थोडासा छेद जावा असं मला वाटतं. कारण नाट्यसंगीताला सुद्धा शास्त्रीय संगीताचा आधार नसतो अशी जर समजूत किंवा खरं म्हणायचं तर गैरसमजूत असली तर ती संपूर्णतया चुकीची आहे. त्याला भक्कम आधार असतो. आणि आज मधुवंतीबाईंकडून सुद्धा शास्त्रीय संगीताच्याच रचना आपण ऐकूया. तर प्रथम आजचे जे गुणवंत कलावंत आहेत त्यांचा सत्कार आजचे आपले यजमान मोहन दांडेकर आणि मधुवंती दांडेकर यांच्या हस्ते होईल. त्यानंतर आपण एक फक्त की आपल्याकडे ज्या अनेक उत्तमोत्तम रचना झालेल्या आहेत संगीतात, सदारंग आदारंगांपासून मनरंग, हररंग, सबरंग, प्राणपिया, प्रेमपिया, दासगुणी, जानगुणी, अनेक उत्तमोत्तम रचनाकार झालेत. त्या सगळ्यामध्ये गुणरंग म्हणून ज्या रचना आहेत त्या दादांच्या आहेत, छोटा गंधर्वांच्या. आणि आज एक फार चांगला योग असा आला आहे, हा मुद्दा मांडलेला नाही पण आला असा
की ज्या वेळेला दादांना आम्ही ह्या मैफलीसाठी यायला सांगितलं त्यावेळेला दादांची प्रकृती तितकीशी ठीक नव्हती. ते म्हणाले, अरे तुम्ही आग्रह करताय, तुमच्या प्रेमाखातर मला यावंसं वाटतंय, पण येता येईल असं वाटत नाही, कारण तसा काही डॉक्टरांचा सल्ला नाही. पण दादांच्या प्रकृतीला आराम पडला आणि डॉक्टरांनी परवानगी दिली आहे की नाही मला माहीत नाही, पण दादा इथं आले. आणि त्याला एक निमित्त घडलं, ते आपण आज अनायासे साधलेलं आहे की आजच राज्य शासनाने 300पेक्षा अधिक विविध क्षेत्रातील मान्यवरांचा, गुणवंतांचा राजभवनावर जो मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान केला, त्याच्यामध्ये 1 लाख रुपयाचा पुरस्कार मिळालेले जे मोठे मानकरी आहेत त्यात दादा आहेत. शासनाने कोणतीही गोष्ट केली की त्याच्याबद्दल नेहमीच वादविवाद होतच असतात. ती योग्य की अयोग्य याच्यावर पुष्कळ वक्तव्य होतात, त्याच्यात आपल्याला पडण्याचं कारण नाही. पण एक गोष्ट नक्की की जो सन्मान झालाय तो तुम्ही आम्ही सर्वांनी मानलेला गुणवंत आहे, तेव्हा त्याचा सन्मान झालेला आहे, याच्याबद्दल वाद असण्याचं काही कारण नाही. आणि आजच्या ह्या कार्यक्रमाला आम्ही गुणरंग हे नाव जेव्हा दिलं त्यावेळेला एक असा विचार होता की आपण आजच्या रचना ज्या ऐकल्यात, मी तुम्हाला आरंभीच सांगितलं होतं की ह्या रचना सगळ्या आपण नीट काळजीपूर्वक ऐकल्या, तर त्याच्यामध्ये भूपामध्ये रचना होती, नाद को साधे असे त्याचे शब्द होते. नादरत्नाकर अपरंपार असे एका बंदिशीचे शब्द होते. गुणी ही गुण को जाने हे एका बंदिशीचे शब्द होते. त्यानंतर शंकरामध्ये असं सांगितलं होतं की प्रथम नाद पहचान. हा नाद म्हणजे तो अनाहत नाद, आदिनाद. गोरख कल्याणामध्ये म्हटलेलं अलख निरंजन. तर याचा अर्थ की कुठेतरी नादाशी फार जवळचं नातं जोडलेला असा हा एक कलावंत आज आपल्यामध्ये इथे आलेला आहे, तेव्हा त्याचा आम्हाला अतिशय आनंद होतो. आता दादांकडनं या सगळ्यांनीच काही घेतलेलं आहे. मधुवंतीबाईंना शास्त्रीय संगीताच्या बाबतीत जसं दादांचं मार्गदर्शन झालं असेल तसं नाट्यसंगीताच्या बाबतीत निश्चितच झालेलं आहे. कारण दादांच्या सगळ्या रचनांमध्ये लालित्य हा स्थायी भाव आहे. त्यामुळे अनेक रागांमधल्या त्यांच्या रचना ऐकताना त्या लालित्याची आपल्याला चटकन जाणीव होते. वस्तुतः त्यांच्याकडे अनेक अप्रचलित राग, अनवट राग अशा खूप रचनांचं भांडार आहे. दादा म्हणजे नाटक हे समीकरण जरी खरं असलं तरी संपूर्णतः बरोबर नाही. तोही रंग त्यांचा मी पाहिलेला आहे की शिवाजी मंदिरामध्ये नुसता एक चौकटीवर बोर्ड लागलेला आहे की संगीत सौभद्र, भूमिका स्वरराज छोटा गंधर्व. या पलीकडे कुठल्याही श्रेयनामावलीची गरज पडत नसे. पण शिवाजी मंदिरच्या बाहेर लाईन राहिलेली तिकिटांसाठी मी पाहिलेले, कारण मीही कुठेतरी त्या लाईनीत होतो. तर इतकं पुरं होतं. हे संपूर्ण वलय असताना सुद्धा शेवटी मुळामध्ये दादा हे शास्त्रीय गायकीत पक्के मुरलेले गायक आहेत. अंतर्यामी ते अतिशय मुरलेले गायक आहेत. आपल्याला जर सांगितलं तर त्यांना जी तालीम मिळाली ती फार एका मोठ्या गवयाचे असंही मी म्हणणार नाही. गाण्यामध्ये बुडालेल्या एका अवलियाची तालीम त्यांना मिळाली. सिंधेखा जे होते, आपण कोणी त्यांना पाहिले की नाही माहीत नाही, त्यांना पाहण्याचा योग फक्त मला आलेला आहे की संपूर्ण फकीरी वृत्तीमध्ये नादामध्ये विलीन झालेलं असं जे व्यक्तिमत्व होतं त्यांचा सहवास यांना लाभला आणि त्यांनी आपल्याकडचं बरंच काही भांडार यांच्याकडे रिक्त केलेलं आहे. हे आमच्यापैकी कोणी बऱ्याच जणांनी जाणण्याचा प्रयत्नच केला नाही. आम्ही दादा म्हणजे संगीत सौभद्र, दादा म्हणजे संगीत मानापान इतकंच धरून चाललो. पण अप्रतिम एकापेक्षा एक उत्तम रचना, काही नवरागांची निर्मिती. गुणिकंस हा त्यांचा राग आहे. त्यांच्याकडनं नंदशंकरा हा राग मी ऐकलेला आहे. असे कितीतरी राग सांगेन मी की जे त्यांच्याकडनं ऐकताना एक मोठा विलक्षण आनंद असतो. माझं भाग्य की गुरुवारी यशवंतबाईंच्यामुळे हे भाग्य मला लाभलं की ते थोडंसं त्याचा परिचय मला झाला. आणि या संबंध अप्रतिम रचना, या सगळ्या रचनांना गायकीचा संपूर्ण खानदानी ढंग सांभाळून त्याला एक मोठं मजेदार लालित्याचं वळण लाभलेलं आहे. त्यामुळे दादा म्हणजे लाडिक सूर, दादा म्हणजे लाडिक लय. संबंध गाण्यामध्ये लढीवाळपणा, हा लढीवाळ कोणाची? सुरांचे लाडप्यार आहेत, लयीचे लाडप्यार आहेत. आणि असं जे गाणं आहे ते गाणं म्हणजे दादांचं गाणं. आणि त्यांच्या सगळ्या रचनांमध्ये त्यांचं नावसुद्धा कुठे आलेलं नाही आहे. गुणरंग ह्या नावाने त्यांच्या रचना आहेत.
आणि म्हणून या मैफिलीला आम्ही गुणरंग हे नामाभिधान दिलं की दादा या मैफिलीत यावेत अशी इच्छा होती. ती इच्छा पूर्ण झालेली आहे. अपूर्णता एकाच गोष्टीची राहिलेली आहे, ते बोलल्याशिवाय राहत नाही दादा, की माझ्या मनात आहे ते सगळ्यांच्या मनात आहे, ते तुमच्या मनी यावं अशी आमची इच्छा आहे की हा गुणरंग थोडासा तुमच्या तोंडून जर आज ऐकायला मिळाला तर त्यासारखं आमचं भाग्य नाही. लहानपणापासून गाण्याची आवड होती, शिकले, परंतु माझ्यावर संस्कार पुढे अनेक झाले. माझी जेवढी कुवत होती तेवढं माझ्या गुरुजनांकडून मिळालेलं मी आपल्यासमोर मांडलं. तर प्रथमतः मला विशेष उल्लेख करायचा आहे, म्हणजे आज दत्त जयंतीचा दिवस आहे हे आपल्याला माहीत आहे. दत्त हा सगळ्यांचाच गुरु, पण माझे दत्त, माझे हे गुरु आज इथे उपस्थित आहेत माझ्या विनंतीला मान देऊन. आणि ह्याचा मला खरोखरच इतका आनंद होतोय की मला काही शब्दात वर्णन करता येत नाही. ज्या ज्या वेळेला माझा कुठे कार्यक्रम आहे, मला काही कुठे रेकॉर्डिंग आहे, तर प्रत्येक वेळेला मला असा अनुभव आला, असा योग येत गेला की दादा जवळजवळ मला आज 8-10 वर्ष शिकवत आहेत. ज्यावेळेस जणू काही त्यांना टेलिपॅथी आपण म्हणतो तसं समजायचं. आणखीन मी परदेशात निघाले, HMVचं रेकॉर्डिंग आहे, चल तुला काही दादरे सांगतो, चल तुला काही अमुक रागातल्या चिजा सांगतो. अशा तऱ्हेने मला त्यांनी ज्ञान अनेक दिलेलं आहे. आज आपल्याला माहिती आहे की दादांची प्रकृती बरी नसताना सुद्धा, म्हणजे आज त्यांचं वय 72-73 आहे, अनेक ठिकाणी त्यांना भारतात परदेशात सुद्धा कार्यक्रमाकरता लोक निमंत्रण देतात, पण केवळ आज आमच्यावरचं त्यांचं प्रेम म्हणून ते आज उपस्थित राहिले, याच्याशिवाय मला काही दुसरं कारण दिसत नाही. तर हा फार मोठा योग आहे. दत्त जयंतीच्या दिवशी हा योग आलेला आहे. गेले 6 महिने मी खूपच प्रकृतीने डाऊन झालेलो आहे. तो इतका की माझ्या डाव्या लंगवर ओपॅसिटी आलेली आहे आणि डॉक्टरांनी गायची परवानगी दिली नाही. आणि त्यातूनही समजा मी हट्टानं गायलो आणि तर जमलं नाही तर मी आयुष्यात कधी उद्गार ऐकले नाहीत ते मला ऐकायला मिळतील. ते असे की आज छोटा गंधर्वाचं गाणं जमलं नाही, हे उद्गार मी कधी आयुष्यात ऐकलेले नाहीत. पण एक मी वचन देतो की अशाच तऱ्हेचा कार्यक्रम आपण पुन्हा करूया. आणि त्यावेळेला गर्वानी नव्हे पण अभिमानाने सांगतो की आपण कुठल्याही तऱ्हेचे राग ऐकले नसतील असे मी राग ऐकवीन आपल्याला. आणि पूर्वी मला बंदिशी बांधायची लहानपणापासूनच सवय आहे, कारण उस्ताद सेंदे खानांच्यामुळे मला पंजाबीचं उर्दूचं खूप ज्ञान मिळालेलं आहे. आणि तुम्ही कुठलीही बंदिश ऐकलीत तरी त्याच्यामध्ये नाविन्यापेक्षा पारंपरिकपणाच दिसेल तुम्हाला. तर मी गुणरंग नावाने बंदिशी करायचं का सोडलं हे एक आपल्याला सांगतो. मला एक अत्यंत जुनी बंदिश मिळालेली आहे. तर ती बंदिश मी स्वरात नव्हे तर शब्दात म्हणून दाखवतो. तर ती अशी, म्हणजे गुणरंग नाव मी का ओमिट केलं, तर ती बंदिश अशी आहे. ज्ञान रंग ध्यान रंग और बेज्ञान रंग, तन रंग मन रंग ना रंग रंगे. हे वाचल्यानंतर मी म्हटलं आपण कशाला गुणरंग पाहिजे, उगीच कुठलाच रंग रंगला नाही. आणि पुढं कोण रंग रंगले थोडीशी आध्यात्मिक पद्धतीची आहे. प्रथम रंग कृष्ण रंग, दूजी ये शिव रंग, तीजी ये ब्रह्म रंग, सोही रंग रंगे. मग कशाला याच्यामध्ये फडतूस गुणरंग पाहिजे कशाला, म्हणून मी ते गाळून टाकलं ते. तर ही सुद्धा बंदिश मी आपल्याला त्या दिवशी म्हणून दाखवेन मी. आणि ती एका अशा रागात दाखवेन की तो राग आपण आयुष्यात कधी ऐकला नसेल. आज गायची माझी इच्छा आहे पण मला जमणार नाही. एकदम छातीमध्ये काहीतरी वेदना नाही पण काहीतरी विचित्र होतं ओपॅसिटीमुळं, म्हणून मी गात नाही. पण मी आपल्याला वचन दिलेलेच आहे, असा आपण कार्यक्रम पुन्हा सादर करूया. आणि तोही आणखी आता मी जरा ज्योतिषही जाणणारा मनुष्य आहे, मी ॲस्ट्रॉलॉजरही आहे.
की 14 डिसेंबर नंतर आय विल बी ऑल राईट. and I will sing for you for many hours. बस. दादांनी शब्द दिलेलाच आहे, तेव्हा अशा सभेचं, अशा मैफलीचं आयोजन आम्ही जरूर करू. फक्त दादांनी आपल्याला सोयीस्कर असा दिवस सांगितल्यानंतर अशी मैफल जरूर घडवून आणू. तेव्हा आपण इच्छा प्रकट केली, मार्गही निघालाय. थोडासा पोस्ट डेटेड चेक असला तरी दादांचा चेक वाटेल याबद्दल खात्री आहे. तर दादांना नाटकाच्या व्यवसायाचा परिचय, नाटकात ताबडतोब तारीख मागितली जाते. आम्ही काही मागत नाही, पण तुम्ही द्याल ती सोयीची तारीख, आम्ही त्याची वाट बघतो आहोत एवढंच सांगतो. आणि मी वचन दिलेलं आहे, मी हो. कार्यक्रम करीन मी. होय, पण अगदी अनयुज्युअल कार्यक्रम तुम्हाला ऐकू येईल. ठीक आहे. युजली असं वचन कोणी देत नाही, पण ते दादांनी दिलेलं आहे. दादा वचनाचे पक्के आहेत, आपण ऐकणारे पक्के आहात. तेव्हा पुन्हा एकदा सगळे जमू. तेव्हा आपला योग आहे, फार सुरेख योग आहे. आपला दादा थोडं तरी ऐकवणार, आणि हे काही ठरवलं नाही त्यांना. असं हे एकदम आपलं आपण आलं की काही थोडं ऐकूया. दोन गावे बसुरिया बजावे खडे, 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 दोन गावे बसुरिया बजावे खडे. राधा किसन के बाकी अदा, राधा किसन के बाकी अदा, दोन गावे बसुरिया बजावे खडे, दोन गावे बजावे खडे, दोन गावे बजावे खडे, दोन गावे बसुरिया बजावे खडे. अरे दोन गावे बसुरिया, दोन गावे बसुरिया, दोन गावे बसुरिया. ये दोन गावे गावे अरे गावे रे, ये दोन गावे बसुरिया बजावे खडे, दोन गावे बसुरिया बजावे खडे. दोन गावे बसुरिया बजावे खडे, दोन गावे बसुरिया बजावे खडे. गा
गावे बसून या बजावे कडे दोन गावे बसून या बजावे कडे दोन गावे बसून या बजावे कडे चंदन लगाए जसोदा के नंदन चंदन लगाए जसोदा के नंदन यशोदा के नंदन जंदन लगाए सारे गम मगर मगर गसा धनि सारे गम पम पग मगर गर सा चंदन लगाए जसा नट भैरव म्हणून प्रकार आहे तसा नट भैरवी आहे चंदन लगाए यशोदा के नंदन चंदन लगाए यशोदा के नंदन राधे के मुख पर राधे के मुख पर सितारे जड़े दोनों गावे बसूरिया बजावे खड़े 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 गावे बसूरिया बजावे खड़े गावे
वेकडे दोन गावे बसून जा माझ्या वेकडे दोन गावे बसून जा माझ्या वेकडे. तिसरा अंतरा वेगळा आहे. पिया फरहत श्री नंद ललन को पिया फरहत श्री नंद ललन को फरहत श्री नंद ललन को पिया फरहत श्री नंद ललन को पिया फरहत श्री नंद ललन को पिया फरहत श्री नंद ललन को नंद ललन फरहत श्री नंद ललन को पिया फरहत श्री नंद ललन को राधे के नैना से नैना लड़े राधे के नैना से नैना लड़े दोनों गावे बसूरिया बजावे खड़े दोनों गावे बसूरिया बजावे खड़े दोनों गावे बसूरिया गावे बसूरिया गावे बसूरिया बजा अजून ही लावणी आहे आणि ह्याच्या मागचा इतिहास सांगतो. ही बालगंधर्वांची म्हणून प्रसिद्ध लावणी आहे. नका टाकून जाऊ डावा डोळा पाण्याने माझा भरला नका टाकून जाऊ डावा डोळा पाण्याने माझा भरला नका टाकून जाऊ डावा डोळा पाण्याने माझा भरला. आता इथं डावा शब्दाचा अर्थ मी सांगतो. मी नका टाकून जाऊ डावा डोळा पाण्याने भरला आणि उजवा काय तसा कोरडा राहिला का? तर तसं नाही. डाव अर्धवट टाकून जाऊ नका. डावा म्हणजे डावाला. नका टाकून जाऊ डावा म्हणजे डावाला. अर्धवट डाव संसाराचा टाकून जाऊ नका. आता
असं कधी होईल काय? डावा डोळा पाण्याने भरेल आणि उजवा डोळा कोरडा राहील का? नका टाकून जाऊ डावा डोळा पाण्याने माझा भरला, डोळा पाण्याने माझा भरला, डोळा पाण्याने माझा भरला, डवा डोळा पाण्याने माझा भरला. नका टाकून आणि एक मुद्दाम गंधर्वांची हरकत डावा डोळा नका टाकून जाऊ डावा डोळा पाण्याने माझा भरला, पाण्याने माझा भरला, पाण्याने माझा भरला, पाण्याने माझा भरला. नका टाकून जाऊ डावा डोळा पाण्याने माझा भरला. तुमच्यासाठी झुरते बाये, तुमच्यासाठी झुरते बाये, झुरते केला तुम्ही त्यांचा व माझ्याशी केला आता एक मूर्छना करतो ते
आता अजून एक माझी पद्धत जास्ती मूर्छनेची आहे. मगाशी मध्यमची मूर्छना केली. नका टाकू
आजच्या शुभ मुहूर्तावर गाण्याला सुरुवात केली दत्त जयंतीच्या दिवशी. आता पुढचं गाणं नक्की होणार हे लक्षात ठेवा.